तर आज आहे माझी पहिली संक्रांत, तर मी त्यासाठी रेडी होत आहे. मी सध्या स्किन केअर केलेलं आहे आणि माझ्या हेअरला मी सध्या कर्ल करून घेणार आहे. हे माझं वेगाचं कर्लर 3 in 1 आहे. स्ट्रेटनर, कर्लर आणि क्रिम्पिंगचं. तर चला केस माझे कर्ल करून घेऊ. सध्या तर हेअरस्टाईल मी आणखीन डिसाईड नाही केली. बन घालेल किंवा ओपन हेअर करेल, बघू. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. सो आय एम डन विथ माय हेअर. हे असे वर अडकलेले आहेत कारण की कर्ल जास्त चांगली होते असं मला वाटते. चला मग आता मेकअप करून घेते पटकन. तर ही आहे माझा मेकअपचा पिटारा. ही बेबी क्रीम जी की मी नेहमीच यूज करते. खूप चांगली आहे. असं नॅचरल असा ग्लो देते, म्हणजे आपली स्किन पण बेटर मध्ये. आज मी थोडंसं जास्त लावत आहे. ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडर नाही यूज करत, हातानेच मस्त ब्लेंड होऊन जाते हे. मी पावडर आता फाउंडेशन ते बेबी क्रीम सेट करून घेत आहे. आणि हे सेट करण्यासाठी साधंच टॅल्कम पावडर यूज करत आहे पॉन्ड्सचं. आईजसाठी पिंकिश स्मोकी आईज करायचं ठरवलंय. त्यासाठी मी काजळ घेत आहे, जे की मी आईसच्या असं काय म्हणते ते आयलाइनर लावल्यासारखं करत आहे आणि नंतर ते स्मच करणार आहे. कॅमेरेमध्ये बघून मला ते ये नाही, म्हणून मी आरशामध्ये बघून करत आहे. कमेंटमध्ये मला एक सांगा की म्हणजे आय मेकअप करताना असं म्हणजे तोंड असं का ओपन राहते आणि तुमचं पण ओपन राहते का, ते पण सांगा. असं मी काजळ स्मच करून घेतले. यावर आता मी ही असा पिंकिश आय शॅडो आहे ते लावणार आहे. मी बोटानेच ब्लेंड करते. मला ब्रश भेटणं गेले आता. थोडंसं ब्लॅक काजळनं मी लोअर लॅश लाईनला पण स्मच करत आहे. लिटल बिट, जास्त नाही, फक्त आउटर कॉर्नरला. सहावारी साडीचाच मी काष्टा घातलाय. कर्लर थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळं कर्ल व्यवस्थित बसना गेलं फ्रंट हेअरला. अशी मी ओपन हेअरस्टाईल केली आहे.
break of day. पाहू शकता हे सगळं घेतले. हे खोबळा पहिल्यांदा ओसायला हे निवद आज एकादशी आहे म्हणून, नाहीतर पूर्णाचा केला असता. हे हळदी कुंकू अशा चुडे पाटल्या आणि तिळगुळ. आणि पहिल्या संक्रांतीला हळदी कुंकू द्यायचं असते, त्याच्यामुळं मी हे हळदी कुंकाचे करंडे घेतलेले आहेत. आणि आमचा मोठा पाहत आहे की मी काय दाखवत आहे, त्याला पण उत्सुकता आहे. ताट वगैरे चला मग आता मंदिरात वसायचं असते विठ्ठल रुक्माईला, तर मंदिरात जाऊयात आपण, तिथं भेटूयात. वसून आलेलो, तर पोचल्यानंतर हे असं झालं पूर्ण.